राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला 91वा नारळी सप्ताहाचा कार्यक्रम पिंपळेर गावामध्ये आयोजित केलेला। या कार्यक्रमासाठी आम्ही 3 मंडपाची व्यवस्था केलेली। एक कीर्तनाचा ओपन मंडप, त्याच्यानंतर कथेचा मंडप आणि जेवणाचा मंडप। त्याचप्रमाणे 15 एकरमध्ये पार्किंगची अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे, परंतु ती 15 एकरमधली पार्किंग आज सध्या आम्हाला अपुरी पडत आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा आपल्या वडगाव रस्त्याला एक पार्किंगची व्यवस्था केली, गोमोर्डा रस्त्याला एक पार्किंगची व्यवस्था केली आणि इकडून सिंदफणाकडून एक जो रस्ता येतो ते श्री हुतात्मा देवराव विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक पार्किंगची व्यवस्था केलेली। आणि रोज सकाळी 8 वाजता नाश्त्याला सुरुवात होते ते 11 वाजेपर्यंत नाश्त्याची व्यवस्था केली जाते आणि रोज 11:30 वाजता जेवणाच्या पंक्ती चालू होतात। तर रात्री 11:30 वाजेपर्यंत या पंक्ती चालतात। मग पंक्तीमध्ये अनेक स्वीट आयटम केले जातात। त्याच्यामध्ये आम्ही एक दिवशी लाडूची पंगत दिली, एक दिवशी मूगशिऱ्याची पंगत दिली, एक दिवशी पुरणपोळीची पंगत दिली, आज रोजी आम्ही म्हणजे एक दिवस बर्फीची पंगत दिली आणि आज रोजी आम्ही गुलाबजामुनची पंगत दिली। एका वेळेस 40,000 लोक जरी एकदम प्रसाद घेण्यासाठी बसले तरी त्यांची व्यवस्था अगदी चोखपणे अवघ्या 10 मिनिटांमध्येच या पिंपळेरच्या तरुणाकडून केली जाते आणि दिवसभर अशा पंक्ती चालतात। तर काल आपण 1 लाख लोकांचं आयोजन केलं होतं, परंतु 1 लाखापेक्षा जास्त लोक या सप्ताहासाठी या ठिकाणी भाविक भक्त आले। परंतु मग त्यांची देखील एक्स्ट्राचा स्वयंपाक करून आम्ही व्यवस्था केली। आता रात्री आम्ही ते 15 क्विंटलचे गुलाबजामुन यासाठी केले की काल जो आम्ही स्वयंपाक केलेला होता 1 लाख लोकांचा, तर तो थोडासा आम्हाला अपुरा पडला, कारण लोक वाढले, जवळपास 1.25 लाख लोक झाले। मग 25,000 लोकांची आम्हाला व्यवस्था करावी लागली। त्यामुळं आज रोजी किमान 1.5 लाख लोकांची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीने आम्ही गुलाबजामुनचं नियोजन केलं आणि 15 क्विंटल गुलाबजामुन तयार केले। प्रत्येक भाविक भक्तांना किमान 2 गुलाबजामुन यावेत आणि बाकीचा प्रसाद तर आहेच। मग त्याच्यामध्ये लाडू आहेत, बुंदी आहेत, बर्फी आहे, बाजरीच्या भाकरी येतात, ज्वारीच्या भाकरी येतात, त्याच्यानंतर चपात्या येतात आणि भाज्याचे सुद्धा 2-3 आयटम केले जातात। आता काल परवा आम्ही शिंगुरी आमटीचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता, परंतु असा एकही भाविक भक्त नाही की जो प्रसाद विना गेलेला आहे। सर्वांना प्रसादाची व्यवस्था केली जाते, सर्वजण प्रसाद घेतात, कथेचा कार्यक्रम ऐकतात आणि रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम ऐकतात। अतिशय हुशार आणि अतिशय नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आहेत। तर त्याच्यामध्ये रात्री महंत अमृत जोशी महाराज यांचं जे कीर्तन झालं त्या कीर्तनाला आमचे दोन्ही मंडप फुल होते, म्हणजे 1.25 लाख ते 1.5 लाख पब्लिक रात्री त्या कीर्तनासाठी होती। परंतु ती व्यवस्था थोडी कमी पडली। आज रोजी तर कीर्तनासाठी 2 लाख भाविक भक्त हजर राहणार आहेत। मग अशा पद्धतीने आम्ही तसं नियोजन केलंय। आज रोजी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि जळकेकर महाराज म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत, म्हणजे पहिल्या 5च्या यादीमध्ये ते कीर्तनकार म्हणून नामवंत आहेत। अशा महाराजांचं कीर्तन असल्यामुळं आज रोजी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी लागली। किमान 1000 4 व्हीलर गाड्या आणि 5000 मोटरसायकल म्हणजे 2 व्हीलर गाड्या अशा सर्व गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आम्ही चोखपणे केलेली आहे आणि जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक भक्त कीर्तनासाठी येतील, त्यांची देखील बसण्याची व्यवस्था आम्ही दोन्ही मंडपामध्ये केलेली आहे आणि ह्या आनंदाच्या सोहळ्याचा प्रत्येकजण आनंद घेत आहे। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आनंद कीर्तनाचा, आनंद सोहळ्याचा, गजर कीर्तनाचा अशा प्रकारचा श्लोक आहे आणि भगवान बाबांनी बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी म्हणून हा भगवान बाबांचा कृपा आशीर्वाद आहे। आणि महंत नामदेव शास्त्री डॉक्टर म्हणजे न्यायाचारी यांच्या नियंत्रणाखाली या सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यामुळं जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जो भगवानगडाचा भक्तगण आहे तो संपूर्ण अलोट गर्दी या सप्ताहासाठी लोटलेली आणि अशा प्रकारचं आज रोजी 2 लाख लोकांचं नियोजन या पिंपळेर गावात सप्ताहासाठी करण्यात आलेलं आहे।
होतात काय? सप्ताहामध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी तन मन धनाने सहभागी आहोत. त्यामध्ये सप्ताहामधील पार्किंग व्यवस्था ही सेपरेट मुस्लिम समाजाकडे आहे आणि संपूर्ण कीर्तन होऊन रात्री 2 वाजेपर्यंत मुस्लिम समाजाची सर्व मुलं शेवटची गाडी जाईपर्यंत ही रोडवर उभे असतात. त्याचप्रमाणे जी आमच्याकडे येणारी वर्गणी असेल किंवा पंक्तीची सेवा असेल, या सगळ्या व्यवस्था आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने या सप्ताहामध्ये पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देणार तुम्ही? आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत मुस्लिम आणि हिंदू हा शब्द अद्याप तरी वापरलेला नाही आहे आणि मस्जिद आणि मंदिर ही अजूनही पाहिलं तर एकच भिंत आहे आणि आमच्या गावामध्ये एकोप्याचं अगदी एक मिलनाने लोक राहतात. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्रास होत नाही किंवा हिंदू मुस्लिम असं वाटत नाही.